हे काय पेरू पेरू आहे. पेरू हा कारल्याचा वेल. हे काय हे सीताफळ आहे. सीताफळ. हे काय लावलं आपण हे आपण ज्वारी आणि बाजरी. ही तर ज्वारी आहे, इकडे पलीकडे बाजरी आहे. बाजरी. हे रामफळाचं झाड आहे. मला वाटतं हा कुठलं तरी कारल्याचं आहे. अरे वा, हा काय घेवडा ना? नाही नाही, आपण ते हुलगा नाही का लावलेला. हा परवा लावलेला हुलगा आणि पलीकडे तो घेवडा लावलाय आपण. हा पलीकडे चालू की इकडे चालू की तेव्हा त्या डिगवणी चालू नाही तुम्ही याच्यामध्ये चालू हो का. नको नको, कशाला चांगला आले कशाला. नको नको. इथं मका उगवलाय. तुम्हीच टाकलेली तुम्हीच लावलेली आणि ते शेव उगवलंय ना बारीक बारीक. सर्व ती नाचणी हे तीळ लावलेले आहे. हे काय घेवडीची झाकड काय? हा जेवढा आहे इथे मग पण आलं इथे. आपण नाही काय सांगता तुम्ही दिली होती उमगाला का? हे काय नाही हो का. आणि हे काय वर लावलेलं? हे काय लावलेलं? हे काकडीचा वेल. काकडीचा वेल आहे आणि दूध भोपळ्याचा वेल. त्याला फुलं पण यायला लागली. मस्त पाणी घातलं. पाणी टचून पण लागतं. पाणी येते अजून ती कमळ येणार आता थोडी. येणार हवं. ही झाडं मातीच्या ठिकाणी लावली पाहिजे. 2-3 झाडं फणसाची. कुठला चांगला? कुठला? लिंब लिंब. कुठे? तो का कोपऱ्यातला का? पानं आलेत ना ते लिंब. सर मी काय म्हणतोय, ह्याला आहे ना असं कंपाऊंड करू खाली त्याला 2-4 काठ्या मारू. हे येईल असंच तिकडे